राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या दिलीप गावित यांना 2.5 तास तात्काळ ठेवल्याच्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। भंडाऱ्यात अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून आज भंडारा बंदची हाक देण्यात आली आहे। समलिंगी विवाहावर कायदा आणि समाजाची मानसिकता याविषयी मोहन भागवत यांनी आयमनच्या परिषदेत तरुण पिढीशी संवाद साधत मत मांडले। मुकादमांकडून ऊसतोड कामगारांची 520 कोटींची फसवणूक रोखण्यासाठीचा प्रस्तावित कायदा उपसमितीत गेल्या 6 महिन्यांपासून रखडला आहे। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून महाराष्ट्रात दर 100 महिलांमागे 9 महिला तंबाखूचे सेवन करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। राज्यातील 30,209 रिक्त शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू झाली असून उमेदवारांना 11 ऑगस्ट पर्यंत पसंतीक्रम देता येणार आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी 5 तास भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे। 1 लाखांहून अधिक अमराठी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केले असून 15 ऑगस्ट पूर्वी उर्वरित चालकांनी मराठी शिकावे असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे। नागपुरात वेळ डिलिव्हरी करून चांगला इन्सेंटिव्ह मिळवणाऱ्या सहकार्याचा मत्सर वाटल्याने ब्लिंकिटच्या 2 डिलिव्हरी बॉयजनी त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे। काम बंद केलं तर पगारही बंद करू असा उच्च न्यायालयाचा थेट इशारा मिळताच संपावर गेलेल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।